राहिलो. आगा बोलते मामा छत्रीवाला, मामा दुबईवाला. नान करायचं नाही, यावंच लागते. क्वांटिटी बी क्वालिटी बी एक नंबर. चला म्हणते मामा छातेवाला आया है, सौगात लाया है. हेच राहिलो होतं आता फक्त, नाही का? हो, हेही केलं वाटते सुरू आता. हा, काय कसं का लुटेरे भाऊ, काय छत्र्या वाटते नाही? हो, छत्र्या आणल्या का इकाले? बंबल मासो आणल्या म्हणलं. हो, काय पाहिजे का? किलो खांड, 2 किलो 3 किलो? सुधारलंच नाही वाटते अजून, नाही का? हो, जैसे तेच शेवटी. काय म्हणते मग, कसं काय रेट गीट काय म्हणलं? छत्री केवढ्याची आहे? नाही सस्ती आहे, 300 रुपयाले. हो, 300 रुपयाले एक नग, बिलकुल फर्स्ट क्लासमध्ये आहे. ओरिजिनल माल आहे, क्वांटिटी आहे, क्वालिटी आहे. दुबईचा माल आहे. दुबईचा आहे म्हणते. आता का दुबईला कायला गेलं मराले? काही आपलं अमरावतीचा असं असले समजा, याच्या पळ्याला कुठं जाते? अरे बा, काही सांगत नको तर मला, लोकाला सांगा ते, मला नका सांगू ते. कायचा अमरावतीचा माल आहे ते, कायला बोलून राहील शिल्लक ते? अरे हो ना, दुबईचा, पण ते अमरावतीला आला, म्या तिथून आणला. मग दुबईचाच झाला ना ते. मग काय त्याचं काही करणं नाही लागत आपल्याला. तुम्हाला पाहिजे का? 300 रुपये नग आहे म्हणलं. क्वालिटी क्वांटिटी सबन एक नंबर. निरा लुटायचीच कामं करा तुम्ही. 300 रुपयाची काही आपलं राहायच्या बाजारात निरायच्या पाहिलं नाही का मी? मला का माहीत नाही? संध्याकाळचा बाजार करणारा दिसून राहिला म्हणून, नाही का? उलंगवाडी झाल्यावर. हो, तर मी काय म्हणतो, मग असं करा ना तुम्ही देणकी भाऊ, 2 नग घेऊन घ्या ना तुम्ही. 400 रुपयाले. तर 400ले 2. मग अरे बा म्हणलं, मग 200ले 1 इकणार रे बा. हा, काय हिकाद्या करून राहिला? 200ले इकूनच राहिला काय तू? 400ले 2 म्हणल्यावर असं नाही होत म्हणलं. ते एक पाहिजे असेल तर 300ची, 2 लागत असेल तर 400ची, आणि 3 लागत असेल तर 500ची. बाबा, म्हणजे मग आता म्हणजे 3 घेतले तर 500चे नाही? असं मग तर त्याच्यापेक्षा कमी पुढं राहिलं, 250च्या अंदर पुढं राहिले. तसंच आहे ना, जास्त घेतलं की मग कमी भाव पडते ते, असं आहे ना ते. हो, 4 लागत असेल तर मग 600चेच आहे बाबा. मग तर 150चीच पडली मग, नाही का? हो रे बा, मग देऊन द्या ना, 4 देऊन द्या मग. हो, जाऊ द्या तिकडे. हो, 3 तर कामच आहे, आणि एखादी असो शिल्लक लेखाची अडीपडीले वावरात खोपडीत ठेवते माणूस. हो, 4 देऊन द्या मग, 4. हा, हो, चालतेच मग. बापले का मामा, सांगा आता मी 150ची म्हणू तर लोक माझ्या 120 आणि 130ले मागे. हा, पायवर मामानं तर 4 इकडे एखादा म्हणून. हो, अरे वा मामा, देऊ मग 4 देऊ मग. 600ले ठीक आहे मग. बरं, 1 मिनिटात. ओके. आता असं करा तुम्ही, 4 छत्र्यातल्या 2 लेडीज दे जा, 2 आपल्या जेंट्स दे जा, काळ्यावाल्या. 2 लेडीज नाही का, म्हणजे बाईले 2 आणि तुम्हाला 2, नाही का? बरं, ठीक आहे. एक आता मा घरतीले, एक मा पुरीले, 2 मले समजा. एक वावरात ठेवतो आणि एक घरी. माहित नव्हतं का आपल्याला चौथी मुलगी आहे म्हणून, नाही का? होणार 3 माहीत आहे आता. पण मी तर म्हणतो आता, एक पोरगी तुमची रामपूरला दिलेली आहे, 2 समजा आपलं धाब्यावर ते कामं करते त्याला दिलाय. काय अलबते गलबते म्हणतात ना ते. हो, तर ते बाकी चौथी कुठं मग शिकायला होती? कुठं शिकायला? कुठं? तेच आपली रामपूरची. हो, तर ते इथं आहे आता सध्या. तिचा 8 पडलेला आहे ना. हो, तर म्हणून ते इथं आहे. हो, चौथी नाही आहे, 3च आहे. आता 8 पडला म्हणते, नाही? आता किती महिने झाले आता? काय वर्ष तर नाही झालं वाटते. हो ना, पण वर्षही नाही झालं, 8ही पडला का? काय करता आता, शेवटी जाऊ द्या. आपणच काय एवढं का कमजोर आपल्याला पुरीला वागू शकत नाही? पाऊस आता त्याची बी. म्हणजे काही त्रास होता नाही? मारझोड हे ते समजा, म्हणजे काही त्रास होता का? जाऊ द्या, ते काय उगायला पुरत नाही. ते लय मोठी स्टोरी आहे, ती सांगायला पुरत नाही. ती एपिसोड पुरा होईन त्याच्यात. हो म्हणा, पण कसं असलं, कमी जास्त असलं निपटून टाका लागते. कुठं बसता वाढवत नसते झंझट. पुन्हा पाठवायला तयार होतो ना मी. त्याची माणसंही आलती नाही आले, सगळं झालं. पण लय हिचकट आहेत ना ते. म्हणे आम्ही दुसरी सोयरी पाहून राहिलो म्हणे. पाठवत असाल तर पाठवा म्हणे, नाही तर मग नाही पाठवत असेल तर आत्ताच सांगा म्हणे. मग माणसं सणकणार नाही का? पाय ना मग कोणती पाहतं तर. हिचा घटस्फोट व्हायच्या आणि दुसरं लग्न करते का ते पोरग? 3.5 फूट आहे, त्याला कोणी देते का पोरगी? पण म्या दिली होती समजा. चला बा, 19-20 काही हरकत नाही, सगळ्या गोष्टी बरोबर आहे. पण नालायक निघालं ना ते. मग दुसरी पाहिली म्हणे म्या. मग पाय ना आता. हे म्हणलं तू आले का आराम करा, सांग तुला खेटरानच घेतो म्हणलं. त्या दिवशी आले ते पळालेत मग. तरीपासून काय फोन नाही फान नाही. हो, पाहू आता का काय होती तर पुढची पुढे. असं आहे का ते? असं असं असं, बरोबर. हो ना, ही जरा शिल्लकच आहे ती त्याच्यावर असं. बरं, ठीक आहे बाप्पा. मग तुमचं काय प्रकरण आहे पहा, शक्यतो निपटून पहा. आता मी रामपूरलाच चाललो एसटीनं. आपला भाचा इथं इकते छत्र्या, मी तिकडे जातो आता. पाहिजे जरासं काही हाल हवाल काय आहे तो.
पाहिजा बरं जराशी काय हाल चालू आहे त्याचे तर हो काय म्हणजे गुमनाम आहे का देवदास झाला पहा बरं ते काय आहे त्याचं तर म्हणजे समजते आम्हाला काय आहे तर पोझिशन द्यायची हो जराशी खबर दे जा आम्हाला फोन कर जा मग हो बिलकुल बिलकुल ते ठेंग नसस ना काय नाव काय म्हणलं त्याचं धुटके मारुती धुटके हो मारुती मुंगशीराम धुटकेचं घर तुम्हाला माहिती असेल ना हो ना घर पाहिलं पण नाव नसते राहत लक्षात मारुती धुटके बरोबर जातो ना मी करतो कवर ते हो काय पोझिशन नाही सांगेन मी तुम्हाला चला ठीक आहे येतो मग तुमच्या क्षेत्र काढून देतो तुम्ही 600 रुपये काढा बाहेर म्हणलं असं आहे ना ते तू म्हण 150 लेखा पुण्य राहिली म्हणे टेक्निक असते भाऊ धंद्याचं कोणतेही बी 150ला दिला का मारून मस्त की 4 आपल्याला 120 पडेल आहे 30 रुपये उरले ना तरी आणि एका जमान 4 खपल्या ना आपल्या म्हणून एका जमान डबलच सांगा लागते त्याला जमाना धारीच गुण आहे भाऊ तेच म्हणलं बायाला टिबल सांगा लागते बरं हो 300ची वस्तू 100लाच घेते तेच म्हणलं तू आता इथं एक बस स्टँडवर आणि मी जातो आता रामपूरला एस टीचं झाला टाईप 100-125 छत्र्या घेऊन जातो आणि आपलं 1-2 दिवसात विकून वापस येतो आलं ना लक्षात आता म्हणजे 300 सांगायची मग आपलं बरोबर तुमच्यासारखं करायचं आलं लक्षात आता बरं चला तुम्हाला टाकून देतो मी इथे विकतो हो पण तुम्ही संध्याकाळी येत ना का मग का उद्या येता मग पोझिशन पाहून पाहतो ना आता काय खपल्या तर मग कसं चाललंय तू नाही तर मग काय पाहतं ते मुक्कामाचं काही हो शाळेगिडीच्या एखाद्या होरांडीत ती राहते मग रातच्यानं हो काही अडचण नाही आहे हो ठीक आहे आता तू मला फक्त तेवढ्या छत्र्या टाकू लाग मी होतो रामपूर रवाना तर एस टीवर टाईम झाला त्याचा चाल मामा छत्रीवाले ब्रँडेड माल आहे म्हणते सांगा देऊ आबाजी काढू का म्हणलं कोणता कलर कोणता काढू म्हणलं घ्या 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 करून राहिला आपण भाव काही सांगत नाही पण मी म्हणतो भाव तर सांगा पहिले भाव सांगा मग घेतो बा तेवढ्याची छत्री नाही हाय छत्र जर आहे नाही का चावऱ्या बावऱ्या पाहून राहिलं हो बरोबर आहे अरे बाबा काय भाव पाहा लागते जे द्यास ते 300 रुपये एका छत्रीचे मग काय कपडा ओरिजिनल आहे त्याचा कलर जाणार नाही हो 4-5 वर्षाची गॅरंटी नो टेन्शन कायची गॅरंटी काय त्याच्यावर काय लेबल आहे का गॅरंटी कार्ड देता तुम्ही काही विराजू बरोबर सांगा बा 300 रुपये लय होते ना नाही बाबा 300 लय नाही होत राजा लुटी रे तुम्ही आता आपल्या संग वारीले होते 300ची आम्हाला इकून राहिले मले ना ते बरोबर आहे वारीच्या संघ पण हे धंदा आहे ना हो ताटापुशी लाड असते आबोजी इथं नसते ना धंदा म्हणजे धंदा 300 रुपयाची मग असं करा ना तुम्ही 2 घ्या मग 400 रुपयाचे असं म्हणजे 200-400च्या पाकिट हुशार आहे म्हणजे 200ची आहे बरं अरे बाबा म्हणजे 2 समजा मग आम्ही दोघा मिळून घेतले चालते का मग दोघा मिळून समजा लय कलाकार दिसून राहिला नाही तसं नाही भाऊ म्हणलं एकाच माणसाला सांगून राहिलो मी दुसऱ्या माणसाचा विषय वेगळा राहील हो एका माणसानं जर 2 छत्र्या घेतल्या तर त्याला 400 रुपयाच्या पडन आणि त्यानं जर 3 घेतल्या तर मग 500लाच पडत बापरे मग ते मग काय लय पुरलं मग हो ना पण मग आता आम्ही घेतो ना मग दोघं जण 3 जण एक जमा करतो अजून तू तर लय चंद्रा दिसून राहिला अबे मग का 10 लोक जमा करून येतं का मापूस तू एकट्याचं सांग काय हिशो तुला किती पाहिजे स्वतःच 4 छत्र्या पाहिजे 600 फेक इथं हो बाकी काही बोलू नको लय कलाकार राहिले का नाही हो ना सोडतच नाही बा अरे पण मी म्हणतो आता की आम्ही आता 2-4 जण जमा झालं तुम्हाला काय अडचण येऊ राहिली नाही तर मग असं करा ना आम्ही कोणाला सांगत बी नाही 150 आम्हाला लावून द्या एरी तुम्ही 150 इकून राहिली 600-4 म्हणजे नाही जमत नाही म्हणलं ते जा तुम्ही घोंगडी घ्या बा एखादी निघा म्हणलं इथून हो तुमचं काम नाही सल्फेटचं पोतं पा एखादं घ्या ती करा निघा हुशार राहू द्या आबाजी राहू द्या म्हणलं घ्यायला नाही पुरत आपल्याला 300 एक म्हणून राहिले काय पुरून राहिले ती मग असं असते का असा भाव असते का मग एक सांगा तुम्ही आम्हाला इतक्या काय कुठे मिरवा आम्ही ते आणि कुठं मिरवा म्हणजे बापाला दे एक मायले दे एखाद्या आबोजीला दे नाही तर फेकून दे मला काय सांगून राहिला नाही तर एक घे मग 300ले पा काय हो पा घोंगडी घ्या एखादी निघा तुम्ही चला म्हणलं चला घ्यायला नाही पुरत ती चला असंच टाईट ठेवा लागते नाही का हो येरी काय इकून उरलं तर पाहिजे ना काही कमीत कमी 150 हे तर म्हणून मग आता 6 जण येतो आम्ही मग काय पुरलं आपल्याला चला इथं दुकान मांडाव जरासं बसाव नाही का हो जराशी जागा दिसून राहील मांग चला आता मांडाव आपलं दुकान काय म्हणतो आता तू सांग ना आता मुकाड्यान बसा ना आता झडी पाण्याचा कुठे हिंडायला लावतो म्हणजे तू काय झाला आता छत्री काय काढली अहो काही नाही हे छत्री म्हणलं पहा बरं आता हे काय छत्री राहिली का हे आता ती छत्रीवाला आलेला आता दिसला म्हणलं घेऊन या ना एखादी नवी हो रे काय आता दिवसच कोणते राहिले आता जुलै गेला जुलै गेला काही ऑगस्ट लागते काय आता काय कोणतं पाणी येते आता पुढे काही नसते हे आपलं घोंगडी गिंगडी बसवते आणि हे छत्री दुरुस्त केली जमते ना काय करावं लागते नवीचं
काय करावं तर मग जा बाबा हे दुरुस्त तरी करून आणा कमीत कमी. काय 10-20 रुपये द्या दिले ना ते करून काय करता नाही नवी तर काय काय नवस करता काही बी काही आणा आता काय कामच काय आहे आता 2 महिन्याची आपलं का कसंही भागते ना. मग एखादी घोंगडी करायची जाय तिकडे. जाऊ दे तिकडे दुरुस्त करून आणतो ते नवी गिवी काही नाही. दे आता छत्री घेऊन येतो मी दुरुस्त करून. देतो म्हणलं तुला नाही म्हणून राहिलो का मी. अबे पण म्हणलं मग मजुरीचे पैसे घेऊ दे संत्याजवळून. हे बा याच्या मामाजवळून पैसे घ्यावे लागते आपल्याला. ढोर राखायचे 2 दिवसाचे पैसे आणि त्याच्या इकडे. मग ते पैसे घेतले की तुला देतो ना. अबे आता 3-4 वाजता येते ढोरं घेऊन संत्या. ते आलं की देतो ना तुला घेऊन. देतो म्हणजे देतो. माय आता शाळेतून छत्रीचं काय आला. अबे मग शाळेत मग आता देतो म्हणलं ना तुले. थांब ना जरा दुपार 3 वाजेवर थांब ना. हे भोलेले का. अबे जा ना भोल्या तुला का. तो अचानक का नांदात लावून राहिले. जा लवकर इथं नको थांबू. जा जा काय लडपणार बबले. काय रे कशा गैबाने काशीनाथ काय म्हणलं. ते काय नाही रल्लो टांग आहे ना बा. तुमचे मोठे मोठे झाले तुम्हाला नाही काळजी. हे पाहणे पॅन्टही सोडत नाही. मग आता मगापासून मागास आहे हे छत्रीच पाहिजे म्हणते. ते भोले आता ज्याने छत्री घेतली का निरा मिरून राहिलं ते. त्याच्यानं हे बी आता उकसलं. मग आताच पाहिजे म्हणते शाळेतच जात नाही. काय कर काय छत्रीवाला आला का. अभि इकडे तू मी सांगतो इकडे. काय तू टेन्शन घेत अशा गोष्टी ना इकडे ना. असं आहे ते. मग असं करायचं ना. मग आता नाही पैसे म्हणजे मग काय राहू द्यायचं का त्या पोराचा हरिकादा किती हरिकाला दिले. मग छत्री बाबा त्याचा उल्हास आहे. उल्हास पूर्ण कर तू. त्याला छत्री घेऊन दे. आणि मी काय म्हणतो एक छत्री मला घ्या लागते. हो मी येतोच मागं तू या. हो हे फाटली ना मग आता हे वरून सर पाणी येऊन राहिलं. काय करता आता काहीतरी शिवाय आहे. हो ते दिसूनच राहिलं ना म्हणले. हो बरं पाहतो मग नाही का जमन तर जमन का तसं जमलं पाहिजे पण. काहीच नाही ना तू टेन्शन नको. मग काय तर हिम्मत करायला लागते माझ्यासाठी. हिम्मत की डर की आगे जीत आहे. तू पाय तरी प्रयत्न तर कर. मग मी येतोच ना मागतो या तू होय पहिले. बिलकुल दे फटका 2 छत्र्याला. हो जा घेऊन जा. तर आता काय होते नाही का. हो ना पोट्ट लय द्यायला लागतेच त्याला घेऊन नाही का कशी करू. बरं चाललो मग येतो मग पाहतो पोझिशन. चला आता देतो तुला घेऊन. आणि मी काय म्हणतो मुकाड्या नाही पा. हो हुने ना टू नाही करायचं. तिथं छत्री घ्यायची सारखं घराकडे निघायचं. दप्तर उचललं की शाळेत पाहायचं. समजलं ना. तेच म्हणलं चालू लवकर. चल मला सांग. चला मग आताच पाहिजे पण मला सांगू राहिलो आताच पाहिजे. चला काय शिवल्या बाकी आहे बा. काय होते काय दादा नाही का. हो समजते दादा. हो तरी तर म्हणलं हे कसा काय नाही आला नाही का. हो आलं वाटते काय घेऊन आलं म्हणा. काय छत्री घेऊन दिसून राहिलं बा. झालं आणली जुनी छत्री आणली दुरुस्तीले नाही का. बस झालं याच्यातच आयुष्य गेलं याचं. झालं हे सुरू केलं वाटते नाही का. हो ना तेच म्हणलं एवढ्या दिसलंच नाही. हो ना आज 15 दिवस झाले वाटते बहुतेक. कुठं होता काय सांग. छत्र्या सुरू होते वाटते नाही. हो काय छत्र्या पाबर हे आपली जमते का म्हणलं दुरुस्त करायची होती रे. हो पाबर काही असं जास्त काही झालं नाही म्हणा. फक्त 2 तारा जराचे त्याचं जरासं ते काय म्हणते त्याचे नट पडले वाटते पाबर हे. काय बरी आहे का नाही पाहू बरं उघडून कशी काय ते. काय मला तर काही खरं दिसून नाही राहिलं बाईचं. हे बा काही बा मजा नाही याच्यात. हे फेकून द्या तुम्ही. हो काहीच नाही ना. कपडा बदला लागते. मुठही बदला लागते. याच्या काळ्या 2-4 तुटलेल्या आहे. काही मजा नाही म्हणलं आबाजी याच्यात. हे कसं आहे फेकून द्या तुम्ही. याच्या मागं लागू नका आता. फेकून दे म्हणजे होते बाबा. सुधी होती ना राजा. कशी उघडली तर राजा फालतू इचकून टाकली ते. पुन्हा कशी आराम उघडा लागते ती. पुन्हा तू राजा म्हणतो फेकून दे ना सगळं फेकायला पुरते का ती. पुन्हा दुरुस्तीचे सांग तू पैसे किती लागते. तर कर नाही का तुले करशील कर नाही राहू दे मग तसा. दुरुस्तीचे पैसे किती लागते ते सांग. जाऊ दे छत्रीच्या किंमत एवढं सांगून द्या लागन. नवी यायला देऊन द्या लागन उद्या किती. बरं ठीक आहे ना मग दुरुस्त करून टाकू. काही वांधा नाही. राहू दे इथं तुम्ही या उद्या आता. हो ना पण मग रुपये खर्च किती येते आधी सांगा. मग कसं नंतर मग कसं झिकझिक नको. आता खर्च जर म्हणसान तर याच्या आता समजा आपल्याला काळ्या टाका लागते. समजा या काळ्या समजा 6 काळ्या टाका लागते. ना आपला कपडाही बदला लागते. हो 150 रुपये येऊन दे ना खर्च. 150 मुठही बदला लागते ना. हो 150. बापरे 150 रुपये 150. अरे बाबा 125 रुपये छत्री भेटू राहिली बा. याचा खर्च म्हणतो 150. हो ना मग आता सामान लावणं ते टाईम लागतेच ना त्याले. मजुरी आता 5-25 मजुरी. सामान 100-125 मग 150 तर येईनच ना आबाजी. लय झालं नाही. चला बा मी आणलं बा 50-60 रुपये असेल तर चला बा करायला पुरते. नाही तर मग मला तर घरी करायला पुरते एवढं. घरीच करा ना मग. इथं काय बसले आपल्या. हो त्यापेक्षा नवी घ्या ना. हो काय बसली त्याच्या मागाला. नवी घ्या ना. नवी नाही पाहिजे. नवी केवढ्याची आहे समजा. किती रुपयाची नवी. 300 रुपयाची 400ला 2 आणि 500ला 3. हो पहा आता कोणतं पाहिजे तुम्हाला. नाही तर 600ला 4. बाबा बाबा काय भाव आहे बाबा. 300 रुपये एक आणि 400च्या म्हणजे 2 आणि 500च्या 3 आणि 600च्या 4 म्हणजे बाबा. मग आम्ही बाकीच्या काय करावं बा. आम्हाला एक सांग बा तू. मग 150 रुपयाची एक देऊन द्या ना सर की. मग 150 पुरत नाही का. तसं नाही होत ते. तसं नाही हो. पाहिजेच तर घ्या तुम्ही. 1 लागन तर 300ला. हो याच्या कमी होणार नाही. 2 400ला.
हो चला दुरुस्तीचं काय करायचं का काय करू का राहू देऊ मग 150 लागन. नाही दुरुस्ती करत नाही नवी छत्री घेत नाही मग 150 रुपयाची शहरातून आणायला पुरते मग दुरुस्ती म्हणलं तर घरी जाऊन आपल्याला सुईनं शिवता येत नाही का. मला धागा आणला काय 5-2 रुपयात धागा नाही. राहू द्या बघा आपल्याला काहीच पाहिजे नाही आपल्याला काही दुरुस्ती करायची नाही. चला येतो मी. हो ना मग आता छत्री घ्यायलाच आणलं तुला इथं. आता काय टेमलून राहिला मुका बस आता. हो देतो. डोळे तर मोठमोठे करू नाही का. हो ना छत्री भेटलो काही खरं नाही वाटते. हा बोला. हा काय देऊ का म्हणलं. देऊ चांगली देऊ छत्री. काय चांगली न कशी द्या पण द्या छत्री द्या. हो काय केवढ्याची छत्री. 300 रुपये. हो 300 रुपयाला लागन भाऊ. हो चला आता 2 लागत असेल 400ले. जाऊ दे रे का पैसे देऊ राहिला पण नाही का शिवराल भाऊ म्हणत तसं. बरं असं करा 400 2 आहे नाही का. बस चालते ना मग. हो आता मला एक कामी येते फुटतेली का. हो एक कलरफुल वाली द्या एक ब्लॅक वाली द्या. देऊन द्या मग 2 देऊन द्या आपल्याला. बरं ठीक आहे 2 देऊ का. बरं 1 मिनिट. असं करा ना हिरवी देऊन द्या. हो हिरवी द्या ब्लॅक पेक्षा एक हिरवी द्या आणि ती दुसरी कलरवाली द्या. हो हे पद्धतशीर आहे. हो देऊन द्या ते. जा आता आहे बा. हो 400 रुपये घेऊन ये घरू. छत्र्या घेऊन जा. आईले म्हणा 400 रुपये सांगितले म्हणा बाबा ना. हो जा पटकन ये मी थांबतो इथं. हो जातो ना आणतो. हो चालो आण लवकर आण. माझ्या पॅन्टाच्या खिशात आहे म्हणा. हा 200 आहेत. आण लवकर आण. चालो हो बरोबर चालो. चला जमला का नाही का. हो 15 मिनिटं थांबा. पोट्ट काही येत नाही. हा नाही का जाय तिकडे. संगच नाही ठेवायला पाहिजे पैसे. हा घरी जाय रे त्या लेकराली त्रास. हा काय करता आता ओले होते ना बा. मग काय तर हो आता ते पॅन्ट बदलला हे घातला. मग काय तर आहे ना आता का संग नसते का पैसे. हो आणते ते 2 मिनिटं बसतो मी इथं. हो मी चाललो कुठं. ठीक आहे ना काही हरकत नाही. हो बसा. हो ते आलं वाटते दुसरं गिरेक नाही का. बसा तुम्ही इथं बसा. या भाऊ या म्हणलं घ्या या. पैसे आणतो नेऊन देतो. दोन. अबे हेमाड्या पैसे आता तू आई घेऊन गेले ना. आता इथून म्हणे कुठं आहे म्हणे बंगराच्या मला छत्री आणाले. हा तू आई गेली पैसे द्यायले. हो आत्ताच गेली. तू जाय आता घरी. शाळेत चालला जाय आता. येऊ नको इकडे. छत्र्या घरी ठेव जाय. बरोबर मग काही टेन्शन नाही. मी जातो शाळेत आता. चाललो मग मी चाललो. बघून येतो म्हणलं मी जरा. कशा माशिवा सटकू नाही शकत. हो मग ते झालं की तू येतो मग. चलो. आबाजी आले का म्हणलं. काय म्हणते छत्रीवाला काय देते का म्हणे दुरुस्त करून. मग अरे काय माणूस आहे का रे ते. 150 रुपये म्हणे याच्या. 150 रुपये आपल्या त्यापेक्षा तर घरी नाही करतात का मग. हा जरासा तार गिर बांधला समजा. तार बांधून आणि आपलं जरासं ते कपडा गिपडा शिवला आपला. हा का जमत नाही का घरच्या घरी. 150 रुपये द्यायला पुरते का त्याला. नाही एक त्याला का नवी घ्या तर नवी लगा भावाला का आठवून सांगते. हो ना आता मला पाहिजे होती. बुडा म्हणे घेऊन ये. बुड्याला काय किती 300 असून आण म्हणे घेऊन ये. मॅन नाही ना बा 150 भेटते ना. आपण 300 मुंडाला का एक लय अटरला ते. मला मी विचारलं होतं तर मध्ये 300 आहे मग त्याच्या खाली नाही म्हणे. मी आता काय करतो मग आता 2 घेसान तर म्हणे मग 400 आहे. मग काय करू मी 2 घेऊन कुठे हिंडू म्हणलं. मग राहू दे मग म्हणलं मी मला दुरुस्ती नको करून देऊ काहीच नको. त्यापैकी एक जरास माझ्या डोक्यात आलं म्हणलं जमल का आपलं. आपण जर 5-6 जण जर असलो समजा तर त्याचं म्हणणं कसं आहे. एका जणानं जर समजा 2 छत्र्या घेतल्या तर 200 रुपयालाच पडते 400च्या. आणि जर समजा 500च्या म्हणलं तर 3, 600च्या म्हणलं 4. हा तर मग 600च्या 4 म्हणजे 150चीच पडू राहिले ना आपल्याला. आणि असे 6 जण आपण जर जुटवले हा तर जमत नाही का. हो दे कसं नाही का. हो तसा एक जर म्हणलं 300 म्हणे ते. हो मध्ये म्हणे ते 4 घेसान तर म्हणे बा 600 देतो म्हणे. हो म्हणजे मग आपल्याला माणसं गोळा करावं लागत नाही का. हो 4 जण पाहिजे का आपल्याला. हो ना कोणी थांबलो जर सापडत फारच चांगला. आपला फायदा त्याचाही फायदा नाही का. एरियात आता सगळे तर कोणाला आवश्यकता असते ना छत्रीची. आवश्यकता म्हणजे आता पाणी आता माहिती आहे का किती 2-4 महिने काढ लागते ना अजून. हो तर मग पाय ना मग चाल ना मग जरा कोणी सापडे डॅनी गिनी ही त्या डॅनी आहे का. याबाजी होते पण ते 300 रुपये सांगायला थांबले नाही. ते आहेत ना ते तिकडे गेले. बस चला बस पाहू बरं चला. चालत आहे. हो कसं त्याला म्हणून कव्हर करून टाकू नाही का. जाय तिकडे 150 पुरते पण नाही का. 150 वर नाही त्याच्यापेक्षा कमी भेटलं तर पाहू मग. हा चाल. काय कधी बुडा काय सुधरत आहे रे का. हो ना किती काही पैसा असला तरी पारा छत्री आता मला वाटते 10 वर्ष झाले त्याला. अरे काय कधीला म्हणजे तेच ते छत्री. हा काही बदला ना ते. हा जरा बदला. किती दिवस झाले त्याला. एखादी नवी घ्या आला छत्रीवाला. हा दुरुस्ती करायला गेली वाटते. अरे काय छत्रीवाला आहे का काही आपलं त्याच्या निरा आहे बा. लुटायचे धंदे लुटायचे. हो मध्ये मी आता बा दुरुस्त करायची आहे छत्री. काहीच नाही ना. 2 काड्याच्या वाकलेल्या आहेत. आणि जरा कपडा टाका लागते समजा. मी आता ठीक आहे मार बा काही. हो तर नाही म्हणे 150 रुपये लागते म्हणे. हा 150 रुपये छत्रीला जर लागले तर मग नवीन घ्यायला पुरत का. हा सांगा ना तुम्ही. मग मी आता जाऊ दे तिकडे. राहू दे नको दुरुस्त करू. हो पैसे आणतो म्हणलं नवीच घेतलं कायची. पण ते माग किती गुंडायला रे. 300 रुपयाला एक म्हणतीन ते. हा मी गेलतो त्याच्यापाशी 300ला एक म्हणे. मग तेच तर कला आहे त्याची. एक छत्री 300 पुरायला ते आणि 2 छत्र्या 400 म्हणते. आणि 3 म्हणल्या तर म्हणते 500. म्हणजे त्याला माहित आहे ना की बा हे 2-3 काही घेत नाही एकच घेते. आणि ते काही भाव सोडत नाही. आणि घेतल्या तर मग आपण किती घेतो 2 घेतो तरी त्याला 200 पडू राहिली. 150 रुपये छत्री नाही लगायची. हो असं त्याची आयडिया आहे ती. मग आपल्याला समजत नाही का त्याचं. पण आम्ही काय का मामूली का लाऱ्याने सांगितलं ना मध्ये आबाजी म्हणे असं करता का. लारे त्यातला हे त्यातले. अरे बाबा आता काय केलं तुम्ही नवीन काय शोधलं काय म्हणलं. नवीन शोध लावला काही. सांग बरं यायला समजून सांग जरासं कसं असते बा गणिती हिशोब कसा असते यायला सांग ना. हा यायला काय चालले 300 रुपये केवढे चालले तर छत्री केवढे चालले म्हणजे झुमऱ्या. काय तरी विचारलं केवढ्याचे ते 300 मिळालं बा. कसं 2 पाहिजे आपल्याला बुडीले कर बोले. तरी पोराला घ्यायची राहिली सदा. तर मी 400 रुपये घेतल्या बा.
फसला ना तू, फसला ना. मग फसला नाही तर काय झालं? अरे म्हणलं लयच लय आपल्या छत्री जर आपण 6 जण जर जुटवले समजा 133 रुपयाची पडते ना. मग 133 रुपये हिशोब काढला ना आम्ही. कसं काय 133 ला कशी काय पडून राहिले बा? ते काय म्हणून राहिला 300 1, 400 2, 500 3, 600 4 म्हणे मला. मग 4 जर घेतले आपण तर 150 पडली का नाही एक. पण आपण आता किती जण आहे? तुम्ही 4, आम्ही 2, 6 जण. 6 जणाला किती म्हणे ते 800 रुपये. मग 800 रुपयात जर समजा 6 छत्र्या भेटून राहिल्या तर 133 रुपयाचा केला ना आम्ही गणित बोटावर. मग म्हणून म्हणलं आपल्याला 130 देऊ त्याले. बा ते 3 रुपये वरती सोडून दे. तर आपण काय करू 6 जण हो बरोबर पैसे जमा करू आणि माझ्यावर तुम्ही द्या आणि मी घेऊन येतो. बाबा हो रे असं आहे नाही का, म्हणजे 6 जर घेतले तर समजा आपल्याला काय 130 रुपये पडून राहिली. 3 रुपये कोण देते वरचे? हो पण मी म्हणतो आपण सगळे चला ना मग, काय याला त्याला द्यायला लागते. चला ना सगळेच जाऊन त्याला म्हणा दे बा आम्हाला 6 छत्र्या, झाला विषय. नाही ना तसं नाही देत ना. लय छत्र आहे ना ते. एक घेतली तर मग 300 लावते ना भा. असं आहे ना ते. मग आपण अलग अलग लोक गेले की मग तर हुकलं का? हुकलंच ना. मग नाहीच म्हणते 300च्या खाली उतरतच नाही. मग आता काय कसं करता मला पोट्टेल पाहिजे रे का? हो करता का बघा, जमा करता का पैसे? हो ना ते तर झालं म्हणा, पण जगाचे 8 लोक जर असते ना हो तर मग याच्यापेक्षा फायदा झाला असता. 125 पडली असती, 1000 रुपये गेले असते. प्रत्येकाला 125 रुपयातनी एक छत्री पडत होती. सरगावात जमा करा, सरगावात जमा करा. अरे बा इतके लोक खायला त्याच्या नादी लागता. जाऊ द्या 130 रुपयाला पुरते आपल्याला. आपण 6 जण जुटे लावू इथं. 6 जणांचे आपण पैसे जमा करू, तुमच्याकडे देऊन देतो मग. आबाजी 8 लोक जुटणार नाही लवकर, त्यापेक्षा आपण 6 जुटे लाव, करून टाकू जमा मग पैसे. बरं ठीक आहे मग चला द्या मग पैसे द्या आपापले. हो आणा किती 130 रुपये द्या. वरचे 3चा पाय तुम्ही काय करा असते. आता पैसे का आता खिशातच असते का? पाण्या पावसाच्या खिशात ठेवते कोणी? आण तू आण. आता काय देत नाही का पैसे? झुमऱ्या तू ये दे रे बा. सांगा आता आता त्याला 400 रुपये मी आता तुला घरी आणून देतो ना मी तुमच्या वावर एवढा भरोसा नाही का? काय राजा माणसा तुम्ही 125-150 रुपयाची गोष्ट नाही. काय करा डॅनी तो अभिषेक कर बा. तो अभिषेक म्हणलं खरे बा. तो अभिषेक म्हणलं देवला देऊन टाका सध्याची. मग आम्ही देऊन देतो आमची बी. असं काही बोलणार नाही माणसं, आम्ही देऊन देतो बा. बरं ठीक आहे मग बा डॅनी राहू दे, तूही राहू दे. सगळेजण आता तुम्ही 130 रुपये मला दे जा. माझ्यावरच्या पैशाने आणतो मी. लाऱ्या समजा देऊ राहिला झालं. चला येतो मग. ठीक आहे ओके. येते म्हणून पुट्ट काही येते. हो पुट्ट काही येते म्हणलं. हो अर्धा घंटा झाला ना. आम्ही ते पुट्ट खास करा मला वावरात जावं लागते. हे आता आलं नाही अजून. आता सांगा काही जाऊ. अरे ते आले शिवलाल. अरे शिवलाल भाऊ, अरे म्हणलं आपलं पुट्ट दिसलं का? अरे काय आपलं हे का बंगरेशा का? अरे ते तर शाळेत जाताना दिसलं मला. भुल वाटते ते. घरी नाही मध्ये मला आता दिसलं दप्तर घेऊन. आता पहा आता मी त्याला म्हणलं छत्र्या घेऊन जा आणि पैसे घेऊन ये. पॅन्टाच्या खिशात मा घरतील म्हणलं मागून आण. सांगा आता असे पुट्टे आहेत. पुट्टे म्हणजे कामच नाही ऐकतले कायची. तू जाणार बा, तू घेऊन ये ना मोठ्या हातानं. तुला काय झाले होते? येतो म्हणलं मी. मामा भाऊ आलोच म्हणलं मी. बस पैसे तुमचे किती चार्जेस ना? आलोच मी 2 मिनिटात. बस गेलो की आलो. आम्ही गेलो की आलो. काय कसं काय पायदा बुवा नाही तर बस. घन चक्कर नाही तर गेले. छत्री घेऊन गेले आणि तुम्ही तिकडे आणि छत्री तिकडे. या म्हणलं लवकर या जराशे गडबड करा जा. हो काका काय 200-400 रुपयासाठी माणसाची काय राहायच्या बोलून राहिले तुम्ही. आलोच ना मी 2 मिनिटात गेलो की आलो. मग या ना तुम्ही. हो या जा. आत्ता गेलता नाही बुडा अजून वापस आला वाटते नाही का? हो अजून विचार केला असं पुरती वाटते बुवा नाही का? आता काय म्हणते काय नाही. बोला म्हणलं आता काय विचार झाला? करायची का दुरुस्त? मग कसं करता म्हणलं मग? नाही आता कसं दुरुस्तीचा विचारच सोडला मी. आता कसं मजा नाही. तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. हे आता छत्री फेकून देण्यात मजा आहे. असं करा तुम्ही आता कसं मला एक मापुराला एक समजा घरची एक अजून आता पाहुणे येऊ राहिले आपल्या घरी. समजा 6 छत्र्या लागते वाटते नाही का? हो पोट्टी धरून. तर मी काय म्हणतो नाही आपल्याला आता तुम्ही म्हणे किंवा 300 रुपयाला एक छत्री आणि 2 छत्र्या 400 आणि 3 500 आणि 4 600. तर म्हणलं 5 मग समजा कितीले मग समजा 700 आणि 6 मग 800 नाही का? असाच हिशोब आहे ना. बापरे हे तर काय दुकानच घेते वाटते बुवा. 6 छत्र्या म्हणते नाही 4च्या वर नाही पुरत आपल्याला. 150 पडली पाहिजे. नाही तसं नाही आबोस. ते फक्त योजना 4 जणांसाठीच आहे. एका कुटुंबात 4 आले. असं कसं मग? आता मग कुटुंबाला समजा ना मी. माझ्या घरी जास्त जर लोक असेल तर मग आता माई पोरगी येऊ राहिली, तिचं पोरग आहे लायनं. असे आम्ही 6 जण होतो ना. ते 3 आम्ही समजा 3 घरचे. मग मला 6 छत्र्या पाहिजे होत्या बा. का घरून भरू का मी? योजनेत बसत नाही ती. म्हणलं बा 4 छत्र्या. हो एका माणसाला 4. हो 600 रुपयाच्या बस. याच्या पोळ्याला कमी नाही आहे आणि जास्त भेटतही नाही. मग आता कसं काय तुमचं? असं नाही पाहिजे रे. तुम्ही म्हणलं ना बा पहिले की बा आता 600ला 4 मग 700ला 5 होते ना. मग त्याचा आम्ही रेशिओ पकडला. बाबा मग आता दिसाल तर 6 छत्र्या पाहिजे होत्या. नाही तर मग कसं इलाज नाही आमचा. जाऊ दे नाही का? एखादं सलटून टाका लागते नाही का? पुढच्या आहेत कसर काढू. बरं ठीक आहे जाऊ द्या काही हरकत नाही. हो देऊन देतो मी तुम्हाला. पण हे पहा म्हणलं 4साठी योजना आहे बा. शिल्लक कसं आता देऊन देतो तुम्हाला एक खेपचा. आता 6 छत्र्या देत तुम्हाला 800 रुपये देऊन द्या मला. हो आधी 133 पडते तुम्हाला. तसं नका करू. 130 रुपयानं मी तुम्हाला छत्रीचे पैसे देतो बा. हो बस लयच वरचे 3 रुपये काही देणार नाही बस. मग आम्ही तर येतेच नाही कमी 3 रुपये. अरे नाही ना पुरत नाही ना. हेच तर 20 रुपये घाट आहे.
बरं जाऊ द्या आता. हे बा कोणाला सांगू नका. हो जा आता, देऊन देतो तुम्हाला. किती? 6 छत्र्या. ठीक आहे, काढा पैसे, काढा बाकीच्या. 130 हिशोब करा, देऊन द्या. म्हणजे 6 क्षेत्राचे 130 रुपये ना, 13 सगळं मोठ्यात 780 रुपये नाही का? 780 देऊन देतो बरोबर. आहे माबत चिल्लर. एका मिनिटात काढा तुम्ही छत्र्या काढा. मला लागत बाकी दिमाग तुमचा खतरनाक आहे. पावर आता किती रुपये दिली मग? नाही ना 133 घेतले, 130 घेतले म्हणलं. तेव्हा ते तर नाहीच म्हणे पहिले. मग ते म्हणे फक्त 4 छत्र्यासाठीच आहे म्हणे ही योजना. मॅम म्हणलं असं थोडी असते की तो आता म्हणलं की बा 4 जणाले 600 रुपयात, मग 5 जणाले असं तसं. मॅम म्हणलं असं नसते म्हणलं, असं नको बोलू तू. त्यानं दिल्या ना, जाऊ दे. हो तू किती रुपये द्यायला लागले समजा आम्हाला? 130 ना. देऊन टाकतो आम्ही संध्याकाळी सगळी. मला का सगळे छत्र घेतले वाटते बा? काय सस्ते वाटते नाही का? बॉम्बे लाडाय का? अरे काय आहे बाबा कंदिला भाजी? कसं काय म्हणलं? छत्र आहे बाबा. अरे जा ना, तुम्ही फायदा करून घ्या ना. मग बाबा लोकांनी योजना आणली ना. मग एक छत्री जर घ्यायची असेल तर 300ची, जर तुम्हाला 4 छत्र घ्यायचे असेल तर 600च्या. असं आहे ते. अर्ध्या किमतीत 150 रुपये आहेत. तुम्हाला जर अजून समजा 6 छत्र घ्यायचे असेल तर 800 रुपयातच आहे. हो तेही स्वस्त पडते 130 रुपयाच्या. बाबा म्हणजे समजा तुम्ही 6 जणांना 6 छत्र घेतल्या नाही, किती रुपयात घेतल्या समजा? ते 800 रुपयात नाही. मग केवढ्याच्या पडली? 130 रुपयाच्या. मस्त पुरली, चांगल्या छत्री किती दणकट दिसून राहिली. मग घेऊन ये ना 5-6 जाय तिकडे. हो एकट्याला तुला कसं धाब्यावरच्या लोकांना द्यायच्या काम पडते, सगळं फायदा आहे. असं हो रे. चला आपल्या माणसाला काम येते. 4 माणसं आहेत. हो मी एकाने घरी बुडाले. बरं तसंच करावं लागेल नाही का? किती समजा 8 छत्र्या समजा आपल्याला 1000 रुपये भेटायला पाहिजे मग नाही का? मग तुम्ही 8 घेतो लगायचे. हो जाय तिकडे. बिलकुल 8 भेटते. मग काय जा तुम्ही घ्या मस्त. अजूनही कोणाला सांगून द्या योजना आलेली आहे म्हणा. छत्र्या भेटते तुम्हाला सस्त्या जा.